हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवले आपण चतुर्थी स्पेशल मोदक मैदा आणि खोबऱ्याचे. तर चला मग साहित्य बघू. तर त्यासाठी घेतला होता 1 वाटी मैदा, 1 वाटी गूळ आणि 1 खोबऱ्याचं खोबळा घेतला होता. नंतर आपण इथं खोबरं इथं किसून घेतलं आणि चला आता इथं आपलं खोबरं किसून झालं होतं आणि 1 वाटी आपण इथं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. त्यात घालायचं 1 चमचा तूप घातलं होतं मी, गाईचं तूप घेतलं होतं इथं मी. नंतर घालायचं खोबरं खीस घालायचं आणि 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं तुपामध्ये. आता खोबरं व्यवस्थित आपलं परतून झालं आहे इथं. नंतर घालायचा गूळ घालायचा 1 वाटी आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. आणि चला आता आपलं हे मोदकामधलं सारण तयार झालं होतं खोबरं खीस आणि गुळाचं. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. आणि सारण थंड होईपर्यंत आपण इकडं मैद्याचा डो तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून. आणि इथं आपला आता डो पण तयार झाला होता पिठाचा. नंतर छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन छोटी पापडी लाटून घ्यायची अगोदर आणि नंतर सारण भरायचं आणि कळ्या टाकून घ्यायच्या मोदकाला. कोणी अगोदर कळ्या टाकून घेतं नंतर सारण भरतं. अगोदर मी तर सारण भरून घेतलं होतं, नंतर कळ्या टाकल्या होत्या. आणि चला आता आपला हा पहिला मोदक इथं तयार झाला होता. आणि नंतर मी असे सर्व मोदक इथं तयार करून घेतले. आणि चला आता आपले सगळे मोदक इथं तयार झाले होते. आणि नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. नंतर घालायचं तेल आणि तेल आता व्यवस्थित आपलं इथं गरम झालं होतं. नंतर सोडायचे मोदक. आणि चला आता आपले इथं मोदक पण तळून तयार झाले आणि छान असा कलर आला होता आपल्या मोदकाला. आणि नंतर सर्व मोदक इथे मी तळून घेतले. आणि चला सर्व मोदक आपले इथं तयार झाले होते चतुर्थी स्पेशल. हे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मैदा आणि खोबऱ्याचे झटपट बनणारी ही मोदक रेसिपी आहे. थँक्यू.